ही घटना आहे निरुपमा परिडा उर्फ मीताची। भुवनेश्वरच्या भरतपूर भागात एका घरात ती केअरटेकर म्हणून काम करायची। 27 वर्षांची मीता तिच्या साधेपणासाठी आणि गोड स्वभावासाठी ओळखली जात होती। तिच्या कामातून ती आपल्या कुटुंबाला, विशेषतः तिच्या भावाला आणि वडिलांना मदत करत होती। 26 जानेवारी 2024 रोजी तिच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होणार होता। ती पुन्हा एकदा तिच्या गावी रनपूरला परतणार होती। त्या संध्याकाळी तिने तिच्या कुटुंबियांसोबत फोनवर मनमोकळं बोलणं केलं। उद्या सकाळी मी निघते, तिने तिच्या वडिलांना सांगितलं। तिच्या आवाजात एक आनंद आणि उत्साह होता, जणू काहीतरी विशेष घडणार होतं। पण ती कधीच घरी पोहोचली नाही। 27 जानेवारीला तिचा फोन बंद होता। 1-2 दिवसांनी तिचे कुटुंबीय चिंतेत पडले। त्यांनी अनेकदा प्रयत्न केले, पण तिचा फोन बंदच येत होता। अखेरीस त्यांनी भरतपूर पोलीस ठाण्यात मीता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला, पण सुरुवातीला त्यांच्या हाती काहीच लागलं नाही। दिवसामागून दिवस जात होते, आठवड्यामागून आठवडे आणि महिन्यांमागून महिने। मीताच्या कुटुंबियांच्या डोळ्यातील आशा आणि भीती वाढतच चालली होती। तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती। मीताच्या फोनचे आणि ATM कार्डचे लोकेशन तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली। हे काम सोपे नव्हते। फोन वेगवेगळ्या ठिकाणी बंद आणि चालू होत होता। अनेकदा त्याचे लोकेशन बदलत होते। काही दिवसांनी पोलिसांना एक मोठा सुगावा लागला। त्यांना कळाले की मीताचा फोन आणि ATM कार्ड दुसरीच कोणतरी व्यक्ती वापरत आहे। ही व्यक्ती नेमकी कोण होती आणि मीताचा त्या व्यक्तीशी काय संबंध होता, या प्रश्नांनी पोलीस चक्रावून गेले। पोलिसांनी अतिशय गुप्तपणे आणि बारकाईने तपास सुरू ठेवला। एका टप्प्यावर त्यांना देबाशिष बिसोई नावाच्या तरुणावर संशय आला। देबाशिष आणि मीता यांच्यात फोनवर अनेकदा बोलणे झाले होते। चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले। सुरुवातीला त्याने काहीच माहिती दिली नाही। तो म्हणाला की त्याचे आणि मीताचे फक्त मैत्रीपूर्ण संबंध होते। तो सतत पोलिसांची दिशाभूल करत होता। पोलिसांनी त्याचा फोन तपासला, त्यात देबाशिष आणि मीता यांच्यातील संभाषणाचं रेकॉर्डिंग होतं। काही दिवसांनी त्याला पोलिसांच्या प्रश्नांसमोर नमतं घ्यावं लागलं। त्याने आपली चूक कबूल केली। त्या दिवशी म्हणजेच 24 जानेवारी 2024 रोजी देबाशिषने मीताला भेटायला बोलवले होते। त्यांच्यात प्रेम संबंध होते, पण देबाशिषच्या मनात संशयाचे भूत शिरले होते। त्याला वाटत होतं की मीताचे दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेम संबंध सुरू आहेत। तो आतून पूर्णपणे रागाच्या भरात होता। त्याने मीताला एका शांत निर्जन ठिकाणी घेऊन जाण्याचा विचार केला। ही जागा होती खुर्दाच्या तापंग परिसरातील एक सुनसान जागा। देबाशिषने मीताला सांगितले, चल आपण गाडीत बसून काहीतरी बोलूयात। मीताला काहीतरी वेगळंच वाटत होतं, पण तिला देबाशिषवर विश्वास होता। ती त्याच्यासोबत गेली। गाडीत बसल्यावर त्यांनी बोलणं सुरू केलं, पण ते बोलणं लवकरच भांडणात रूपांतरित झालं। देबाशिषने मीतावर संशय घेतला। तू दुसऱ्या कोणासोबत तरी आहेस, असे तो तिला वारंवार सांगत होता। मीताने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता। देबाशिषचा संताप वाढतच होता। रागाच्या भरात त्याने गाडी थांबवली। मीताला गाडीतून बाहेर काढले। त्या क्षणी त्याला फक्त तिचा आवाज बंद करायचा होता। त्याने तिचा गळा दाबून तिचा श्वास थांबवला। तिच्या आयुष्याचा अंत झाला। एका क्षणात एका अनैतिक प्रेमाच्या कहाणीचा शेवट झाला। देबाशिषने तिचा मृतदेह तिथेच एका खड्ड्यात फेकून दिला। त्याने तिच्या शरीरावर माती टाकली आणि तो तिथून निघून गेला। त्यानंतर त्याने काहीच झाले नाही असं वागण्यास सुरुवात केली। तो मीताचा फोन आणि ATM कार्ड वापरत होता। त्याला वाटले की त्याने केलेला गुन्हा कधीच उघड होणार नाही, पण पोलिसांच्या तपासाने त्याच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले। त्यांनी त्याच्या फोनचे लोकेशन आणि ATM कार्डच्या वापरावरून त्याच्यावर संशय घेतला। देबाशिषच्या मनात काहीच भीती नव्हती। तो निर्धास्त होता, पण पोलिसांनी त्याला अटक केल्यावरच त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली। पोलीस त्याला खुर्दाच्या तापंग परिसरात घेऊन गेले। तिथे देबाशिषने त्यांना नेमके ते ठिकाण दाखवले, जिथे त्याने मीताचा मृतदेह फेकून दिला होता। पोलीस अधिकाऱ्यांनी खोदून पाहिले आणि त्यांना तिथे मीताचा मृतदेह आढळला। पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली। देबाशिषकडे मीताची पर्स, बॅग आणि ATM कार्ड सापडले। ही घटना एका निष्पाप मुलीच्या मृत्यूची आहे, जिचा जीव तिच्या प्रेमाच्या संशयामुळे गेला। देबाशिषला अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्येचा आरोप दाखल करण्यात आला आहे। ही घटना ओडिशातील खुर्दा जिल्ह्याच्या इतिहासातील एक क्रूर आणि हृदयद्रावक घटना म्हणून कायम लक्षात राहील। पण या घटनेचा शेवट हा फक्त एका हत्येचा नाही, तर न्याय आणि सत्याचा विजय आहे, कारण अखेर सत्य लपवता येत नाही। दरम्यान यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा।